नमस्कार मित्रांनो, मी दिनेश आरे. मी आता आहे या नारंगीच्या ब्रिजवर. हा ब्रिज मागील 1 महिन्यापूर्वी, आजच त्याला 1 महिना पूर्ण झाला आणि आज 1 महिन्यापूर्वी बरोबर या ब्रिजचं ओपनिंग झालं होतं. मागील काही दिवसापूर्वी आम्ही पाहिलं तर ह्या ब्रिजवर एक रात्री ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये एका मुलाचा हात गेला. त्यानंतर आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला नाही तर हा विरार पूर्वेकडून येणारा जो रस्ता आहे, हा जो टेम्पो आहे आपल्याला दिसतोय त्या टर्निंगला, तिथून येणाऱ्या गाड्या पूर्ण उताराने स्पीडने खाली जात असतात. आता या ठिकाणी एक होंडाची एक कार आहे, होंडा सिटी कार, ती स्पीडनी येत होती, आली आणि ती गाडी त्यांना कंट्रोल झाली नाही, म्हणून या ठिकाणी पलटी मारून मागच्या बाजूला पाहिलं तर तो टेम्पो आहे, या टेम्पोवर गेली आणि त्याचबरोबर वेस्ट वरून येणारी जी दुसरी गाडी अर्टिगा कार या बाजूला दाखवा, ही गाडी जी आहे या गाडीवर गेली. त्या संपूर्ण जी होंडा सिटी जी आहे तिचे हाल संपूर्ण खराब झालेले आहेत. मी हा विषय आपल्याला सांगण्याचं कारण एवढंच आहे की मी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर असतील, या ठिकाणचे नगरसेवक असतील आणि उपमहापौर असतील, या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी यांना वारंवार सांगितलंय की या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी जाऊन उपमहापौर साहेबांशी चर्चा केली. या येणारा जो ब्रिज आहे या ठिकाणी तुम्ही एक ते रबरचे जे डिवायडर असतात, छोटेसे स्पीड ब्रेकर रबरचे किंवा वाईट पट्ट्या, त्या मारणं गरजेचं, ज्या प्रकारे हायवेला असतात अशा. परंतु त्यांनी तातूर मातूर हे जर हे मागील ज्याशी सांगितलं दुसऱ्या दिवशी जर केलं असतं तर आज या ठिकाणी कुणाचा जीवही गेला नसता आणि एवढा मोठा अघटित हा अपघातही घडला नसता. याकडे जर महानगरपालिकेच्या महापौरांनी असेल, त्यानंतर आपले पालकमंत्री असतील, यांनी मोठ्या थाटामाटात ओपनिंग केलं तर याच्याकडे तसं लक्षही देणं गरजेचं होतं, परंतु हे कुठे दिसत नाहीये. यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी लोकांचे जीव जात आहेत. आपण पुन्हा सांगतो की या ठिकाणी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये या कारमध्ये असं म्हटलं जातंय की याच्यामध्ये 5 जण होते, पूर्ण घायल आहेत, पूर्ण गाडीची वाट लागलेली आहे, त्याचे जे गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण ह्या कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी लक्ष देणं गरजेचं. महापौरांनी मी त्यावेळी सांगितलं होतं, पण उपमहापौर बोलले की आम्ही तात्काळ आदेश येतो, आम्ही पाहणी करतो आणि त्याच्यावर लगेच प्लास्टिकचे जे रबर आहेत हे लावतो. परंतु आजपर्यंत 1 महिना झाला कोणत्याही प्रकारची यावर पूर्तता केली नाहीये. आज हे दुर्लक्ष किंवा न ऐकल्यामुळे आज झालेल्या घटनेला जबाबदार ही महानगरपालिका आहे. उद्या हे म्हणतील हा ब्रिज आमचा नाही, हे कॉन्ट्रॅक्टरनं केलं पाहिजे, आम्ही करून घेतलं, हे सांगायला हे उलट फिरायला किंवा उलट बोलायला तयार आहेत. परंतु शहराची जबाबदारी ही आपल्या महानगरपालिकेवर आहे. या महानगरपालिकेतून पीडब्ल्यूडीचे अधिकारी जातात येतात मला माहित नाही, परंतु या ब्रिजवरून महानगरपालिकेचे आपले अधिकारी, कर्मचारी, पूर्ण नागरिक शहराचे, त्याचबरोबर महापौर, उपमहापौर आणि मंत्रीगण, सत्रीगण यातून जात असतात. याच्यावर तात्काळ त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आज हा ऍक्सिडेंट झाला, याला जबाबदार कोण? महापौर, उपमहापौर आणि नाईक साहेब, आपण याचं उत्तर देणं गरजेचं आहे. तुर्तास थांबतो.